देशभरात आज 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेत्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला। यावेळी माध्यमांनी अद्वै हिरे यांच्याविषयी विचारले असता आजचा शुभ दिवस आहे, त्यामुळे आज राजकीय काही बोलायचं नाही। तसेच नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक मागील 4 ते 5 दिवसांपासून सुरळीत आहे, असं देखील यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। शुभ दिवस आहे। अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेले अशा शुभ दिवशी आपण शुभ बोलूया। आता कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची पण बैठक त्यापूर्वीच संपन्न झालेली। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिलेली आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आता बदल झालेला आहे। कदाचित मागच्या एक 5-7 दिवसापासून जर आपण माहिती घेतली, माझा असा दावा नाही की 100% त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली, परंतु मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली आणि त्यातल्या त्यात आता सुरळीतपणे ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरू आहे। यावेळी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह सर्वच शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।